सोमवारी हिंगोली तहसील कार्यालयात एका मराठा आंदोलकानं गळफास घेण्याचा प्रयत्न केला। सर्वांनी आरडाओरड करून वेळीच पोलिसांना सावध केलं आणि त्यामुळे गळफास घेणाऱ्या आंदोलकाला रोखण्यात यश आलं। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। सोमवारी हिंगोली तहसील कार्यालयात एका मराठा आंदोलकानं गळफास घेण्याचा प्रयत्न केला। सर्वांनी आरडाओरड करून वेळीच पोलिसांना सावध केलं। त्यामुळे गळफास घेणाऱ्या आंदोलकाला रोखण्यात यश मिळालं। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मराठा आरक्षणाप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नाहक बदनाम केलं जातंय, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की एखादी विरोधी पार्टी जाणीवपूर्वक तुम्हाला हे सगळं करायला भाग पाडत असेल तर त्याचा चुकीचा संदेश समाजात जातोय, असंही त्या म्हणाल्या। राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही, जे पार्ट टाइम गृहमंत्री महोदय आहेत त्यांना आमदार फोडाफोडी आणि इतर राजकारण करण्यातून वेळ मिळत नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे। माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत। मराठा समाजाची गेल्या अनेक वर्षांची मागणी लक्षात ठेवून इतर कुठल्याही गटातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावं, असंही त्यांनी या पत्रात म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर सोमवारी मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशी घोषणाबाजी करत मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचं गंगापूर येथील संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडलं। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। छत्रपती संभाजीनगर कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत हे सोमवारी कन्नड येथील मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणस्थळी गेले असता त्यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी अडवलं। त्यांना स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितलं। या ठिकाणी आमदार खासदार यांना येण्यासाठी बंदी आहे अशा घोषणाही दिल्या आणि त्यांच्या गाडीसमोर आडवंही पडलं। त्याच्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे। ज्यांचे पुरावे आहेत त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे। शासनाची भूमिका एकदा ठरली पाहिजे। जरांगेंची प्रकृती अत्यंत खराब झाली आहे। हे सगळं परिस्थिती सरकारमुळे निर्माण झाली आहे, त्यांचंच पाप आहे। सरकारनं यावर तोडगा काढावा। आम्ही सरकारसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली। सर्व आरक्षण रद्द करा अशी मागणी घेऊन आता हिंदू महासंघ रस्त्यावर उतरणार आहे। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच हिंदू महासंघानं आता ही भूमिका घेतली आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळू शकत नाही। मनोज जरांगे हट्टाला पेटलेले आहेत। सरकार देखील भूमिका स्पष्ट करत नाहीये। जे आरक्षण जरांगेंना हवंय ते देऊ शकत नाहीये, हे सरकारनं त्यांना सांगितलं पाहिजे, अशी मागणीही हिंदू महासंघानं केली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जालना आगाराच्या एकूण 76 बसेस असून जालन्यामध्ये 72 बसेस सुरक्षित आहेत। राज्यभरात आंदोलन सुरू असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या बसेस बंद करण्यात आल्याची माहिती जालना आगार व्यवस्थापक अजिंक्य जयवळ यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिली आहे। तसंच परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही ते यापुढे म्हणाले।
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या अकोला शाखेच्या वतीनं सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। अकोला जिल्ह्यात यापुढे आता एकाही मंत्र्याचा राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला। विधानसभा अध्यक्षांनी आजच्या सुनावणीमध्ये आम्ही 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करू असं कुठलंही अभिवचन दिलेलं नाही। त्यामुळे आजच्या या सुनावणीनंतर घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। आमदार अपात्रतेसंदर्भातला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिलेला अगोदरचा निकाल, राष्ट्रीय निवडणूक आयोगानं वेळोवेळी दिलेले निकाल याच्या आधारावरच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला आहे। त्यामुळे आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया दादा गटाचे नेते सुनील तटकरे यांनी नोंदवली आहे। शिवसेनेसोबत राष्ट्रवादीची याचिका एकत्र घ्यावी अशी काहींची मागणी होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही याचिका वेगवेगळ्या आहेत असं म्हटलंय, असंही त्यावेळी म्हणाले। आमदार अपात्रतेबाबत सोमवारी पार पडलेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय द्या असं निर्देश जाता सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत। मला अजून न्यायालयाची प्रत प्राप्त झालेली नाही। न्यायालयाच्या प्रतीमध्ये काय म्हटलंय हे बघितल्याशिवाय मी काही सांगू शकणार नाही। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली आहे। आम्ही न्यायालयाच्या प्रतीची प्रतीक्षा करत आहोत। त्यात काय म्हटलंय हे बघूनच आम्ही निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेविरोधात सत्ताधारी आमदार संजय गायकवाड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बुलढाणा येथील महावितरणच्या अधीक्षक कार्यालयात ते धडकले। कमी पर्जन्यमानामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आलाय असं असताना वीज वितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली आहे। राज्यपालांनी मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या शिष्टमंडळानं केली आहे। बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर, राजेश टोपे, सुनील प्रभू यांच्यासह तीनही पक्षांचे आमदार यावेळी उपस्थित होते। पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या विरोधामध्ये सोमवारी पुण्यात मनसेनं आक्रमक होत आंदोलन केलं। गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्यातील होमी बाबा या रुग्णालयाचा नूतनीकरणाचं काम सुरू आहे असं सांगून हा दवाखाना बंद ठेवण्यात आलेला होता। त्यामुळे परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला। वारंवार महापालिकेच्या आरोग्य विभागाला सांगून देखील ते यामध्ये कोणताही तोडगा काढत नसल्यामुळे मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं।